माहिती आहे याच्या माध्यमातून क्रॉप करून माफ करून कशा पद्धतीने फोटो दाखवले जात आहेत. जगातले देशातले सगळ्यात मोठ्या लोकांबरोबर किती घाणेरडे चित्रण या ठिकाणी केलं जात आहे, दाखवलं जात आहे. आणि म्हणून या एआयचाही वापर इतका चुकीचा चाललेला आहे की कोणाकोणाला आयुष्यातूनच उठावं लागेल की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की माझे राजकीय हेव्यादाव्यातून काही मंडळींनी हा फोटो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि दाखवणारे आपल्याला माहित आहे हे कशा पद्धतीने अगदी आमच्या सर्वोच्च नेत्यांपासून देवेंद्रजींपासून सगळ्या आमच्या मंत्र्यांपासून कशा घाण पद्धतीने त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियाविषयी किती घाण लिहितायत आणि घाण चित्रण त्या ठिकाणी दाखवतायत हे आपण नेहमी बघितलेलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी तक्रार सुद्धा केली आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून ती चौकशी समोर आलेली आहे. तिचं सर्टिफिकेट मला या ठिकाणी मिळालेलं आहे. हे सर्टिफिकेट आपल्या समोर मी या ठिकाणी देतो, आपल्याला या ठिकाणी देतो. आणि याच्यामध्ये सरळ क्लिअर कट हा रिपोर्ट आलेला आहे. मी प्रायव्हेटचाही घेतलेला आहे करून, मोठ्या एका इन्स्टिट्यूटचा आणि सरकारी पण घेतलेला आहे तक्रार देऊन. आणि या त्यांनी अगदी शेवटी अगदी क्लिअर कट म्हटलं, इट इज हिअर बाय सर्टिफाईड दॅट द ऑफसेड इमेजेस हॅज बीन टेम्पर्ड विथ अँड मोडिफाईड. म्हणजे याच्यामध्ये छेडछाड झालेली आहे, याच्यामध्ये बदलाबदल केली गेलेली आहे असे सगळे फोटो आहेत. म्हणजे आजूबाजूचे सगळे फोटो कापायचे, आम्ही आता या ठिकाणी 2 जण उभे फक्त आमचे चेहरे दाखवायचे आणि काहीतरी मग त्यात विक्षिप्त लिहायचं. सेल्फीमध्ये काही नाही, सेल्फी काढलेला आहे त्याच्यामध्ये 5-7 लोक होते, त्यांना कट करायचं आणि आम्ही दोघांनी फोटो काढले. बरं याच्यामध्ये आक्षेपार्ह काय मला हे कळत नाही. पण अशा पद्धतीने अतिशय घाणेरडी बदनामी करायची, जाणीवपूर्वक ती करायची. राजकारणामध्ये आपण आता यांचं काही करू शकत नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने हे आपल्याला माहिती आहे हे किती दिवसापासून चाललेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक तोंड घशी कसे पडलेले आहेत हे माहिती आहे. माझ्या बदनाम्या कशा पद्धतीने चाललेल्या आहेत याची आपल्याला कल्पना आहे. पण आता मात्र मी या संदर्भामध्ये सायबरला या ठिकाणी तक्रार केलेली आहे, पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. आणि हे असे ज्या पद्धतीने जे उद्योग करतायत रिकामे लोक त्यांच्यावर निश्चित आळा बसला पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्यांनाही पत्र दिलेलं आहे की या संदर्भामध्ये कोणी असेल, मी असेल उद्या कोणी असेल, आणि इतकं घाणेरडं दाखवलं जात आहे की बघवत नाही आणि काय करावं या विषयावर काही कळत नाही. असे सगळे फोटो टेम्पर्ड करून त्याच्यात छेडछाड करून त्याच्यामध्ये बदल करून किंवा एआयचा वापर करून कोणाशी फोटो जोडले जात आहेत, विवस्त्र फोटो जोडले जात आहेत. मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून 1-2 इन्फ्लुएन्सर आहेत त्यातले की जे वारंवार हे काम करतायत, निश्चित त्यांना शोधून काढायचं आहे.